खोपोली शिवालय कार्यालयाचे सचिन आहेरे आणि किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते उद्घाटन। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कर्जत-खालापूर विधानसभेचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या प्रयत्नातून शिवालय कार्यालयाचे उद्घाटन विधान परिषदेचे आमदार सचिन आहेरे आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते संपन्न झाले। शहरातील राजकीय पक्षांच्या कार्यालयात एक नवी भर आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवे प्रशस्त कार्यालय खोपोलीतील गुल्लक चौक वासरंग रोड येथे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या संकल्पनेतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खोपोली शहर व खालापूर तालुक्याचे एक भव्य कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना उपनेते तथा आमदार सचिन आहेरे व शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते संपन्न झाले। या उद्घाटनाच्या वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा व पद नियुक्ती सोहळा संपन्न झाला। खालापूर आणि कर्जत तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांवर शिवसेना ठाकरे गटाचे पदभार दिले गेले। यावेळी शिवसेना उपनेते तथा आमदार सचिन आहेरे, किशोरी पेडणेकर, उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, संपर्क प्रमुख सुनील पाटील, खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे यांच्यासहित पदाधिकारी, युवा सेना अधिकारी, महिला पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। कर्जत तालुक्यातील सगळ्या जिल्हा परिषद मीटिंग झाल्या। त्या मीटिंग मध्ये आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी सांगितलंय, उरणच्या माजी आमदार मनोहर शेठ जिल्हा प्रमुख असतील, कर्जतच्या आम्हा दोघांना काही दिवसापूर्वी उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी बोलवलं आणि दोन्ही मतदारसंघ हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांचे आहेत आणि तुम्ही त्या ठिकाणी कामाला लागा असे स्पष्ट आदेश त्या ठिकाणी आम्हाला दिलेत। आणि त्याच्याबद्दल मी सगळ्या मीटिंग मध्ये त्या ठिकाणी प्रत्येकाशी संवाद करताना त्या गोष्टीची आवर्जून अशी चर्चा त्या ठिकाणी केली आहे। ऑलरेडी भरभरी घेतली आहे। सगळ्यांच्या पंखांमध्ये, शिवसैनिकांच्या पंखांमध्ये बरंच बळ आलेलं आहे। आता ते बळ फक्त नोव्हेंबरची किती तारीख आणि ह्या बोटाची किमया तेवढंच दाखवायचं आता बाकी राहिलेलं आहे। आणि पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सचिन भाऊंसारखा एक नेता या संपूर्ण तिन्ही विधानसभेला आमच्या दिलेले आहेत। ते मावळ विधानसभा पुन्हा बघतायत आणि सगळीकडे बऱ्यापैकी त्यांच्या कामाचा इम्पॅक्ट उठवलेला आहे। मग भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून असतील, त्यांच्या अनुभवाच्या माध्यमातून असतील किंवा त्यांच्या एखाद्या स्वभावामुळे लोक जोडली जात आहेत। आज खोपोलीमध्ये कार्यालय उभं केलेलं आहे। ज्या लोकांना तुमच्यासारख्या सगळ्यांनी मतदान करून निवडून आणलं, कार्यालय चोरून पळून घेऊन गेले, पण एक लक्षात ठेवा, सैनिकाच्या पंखात बळ दिल्यानंतर हेच कार्यालय नाही, अशा अजून कितीतरी कार्यालय उघडली जातील जेणेकरून या विधानसभेमध्ये उट्ट काढल्याशिवाय लोक शांत बसणार नाही। अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी नवे पर्व या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।